नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करणार आहोत काहीशा दिलासादायक बातमीने. आशियातले शेअर बाजार आज सावरलेले आहेत. निक्के, कॉस्पी वधारले आहेत. जपानचा निक्के हा 5.5% सावरलाय. काल तो 8% कोसळलेला होता. निक्केच्या व्यवहाराला सुरुवात होताच 225 अंकांची उसळी पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाचा कॉस्पी निर्देशांकही 2% सावरलाय. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारही सावरलेले दिसत आहेत. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणामुळे आशियाई शेअर बाजारामध्ये काल भूकंप झाला होता आणि आशियाई बाजार सावरत असताना इंडोनेशियातला बाजार मात्र आज 9% कोसळलेला पाहायला मिळतोय. दरम्यान चीनी मालावरती अतिरिक्त 50% टॅरिफची घोषणा करण्यात आलेली आहे. हाँगकाँगच्या बाजारात सुद्धा पडझड पाहायला मिळतेय. कालच्या ऐतिहासिक पडझडीनंतर आता आज भारतीय शेअर बाजार सावरणार का, ही साहजिकच उत्सुकता आहे. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया. अभिषेक, एकंदरीत आशियाई बाजारांचं चित्र आज बरंच दिलासादायक दिसतंय आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठ सुद्धा सकारात्मक नोटवरती सुरू होईल असं म्हणता येईल का? नक्कीच. एकूणच पाहायचं तर पडझड झाल्यानंतर कुठंतरी आपल्याला पुन्हा एकदा रिकव्हरी होत असल्याचं हे नक्कीच पाहायला मिळत असतं आणि एकूणच त्याच प्रकारची सध्याला रूपरेषा पाहायला मिळत आहे. एकूणच भारतीय बाजार हा मजबूत स्थितीत आहे एकूण असं देखील सांगितलं जातं. मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर अमेरिकेकडनं जे आयात कर लादण्यात आलेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात उलथापालथ आपल्याला जागतिक बाजारांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. चीनकडनं देखील या संदर्भात तोड उत्तर देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. एकूण अमेरिकेकडनं देखील कुठंतरी धमकीवजा इशारा दिलेला आहे. 50% जो आयात कर आहे तो लावण्यात येईल. दुसरीकडे चीन देखील या संदर्भात उत्तर देताना म्हणत आहे की शेवटपर्यंत हे प्रकरण जे आहे ते आम्ही पुढं नेऊन, त्यामुळे कुठंतरी हे व्यापार युद्ध कोणत्या स्तराला जात आहे, कुठपर्यंत हे नेलं जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र काही देशांकडनं या संदर्भात माघार घेण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे. कुठंतरी चर्चा करण्यासंदर्भात देखील पुढाकार घेण्यात आल्याचं दिसतं आहे. जे युरोपियन युनियन आहे त्यांच्याकडनं देखील एक पाऊल पुढं टाकत 0 to 0 टॅरिफ संदर्भात देखील चर्चा होताना दिसते आहे. इंडस्ट्रीयल गुड्स असेल किंवा मग ज्या गाड्या आयात केल्या जातात अमेरिकेमध्ये त्या संदर्भात देखील चर्चा ही आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. त्यामुळे ट्रम्प हे कशा प्रकारे हा प्रस्ताव घेत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आशियाई देशांमधला जर का कालच्या पडझडीबद्दल बोलायचं तर आशियामधले जे टॉप 20 वेल्थियर्स आहेत किंवा जे अब्जाधीश आहेत त्यांची संपत्ती ही 50 अब्ज डॉलरहून कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही सगळ्यात मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे. एकूणच भांडवली बाजारांवर ह्या सगळ्या अब्जाधीशांचे पैसे जे आहेत ते निर्भर असतात आणि त्यामुळेच एकाच दिवसामध्ये एवढी मोठी संपत्ती जी आहे ती आपल्याला या 20 अब्जाधीशांची कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज जरी रिकव्हरी होत असली तरीही कुठंतरी ती कृत्रिम आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. चीनबद्दल जर का बोलायचं तर चीनकडनं जेव्हा आपला भांडवली बाजार सुरू होणार होता त्या अगोदरच त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की आम्ही जे समभाग विकत घेतील किंवा सॉव्हरन्स बॉन्ड्स असतील, स्टॉक्स असतील त्याच्यासाठी आम्ही मदत करू. पीपल्स बँक ऑफ चायना यांच्याकडनं हा थेटपणे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे एकूणच सरकारी धोरणात्मक निर्णय देखील कुठंतरी भांडवली बाजाराला सावरू पाहत आहे चीनमध्ये, हे देखील महत्त्वाचं आहे. इंडोनेशियाचा जर का बाजार पाहायचा तर 9% आपल्याला सध्याला गडगडल्याचं पाहायला मिळतं आहे. साऊथ कोरियामध्ये जर का पाहायचं किंवा मग जपानमध्ये पाहायचं तर काही अंशी हे सावरल्याचं पाहायला मिळतं आहे. मजबूत अर्थव्यवस्था हे देखील एक मोठं कारण म्हणावं लागेल. अभिषेक, त्यामुळे आज सुद्धा काही बाजारांमध्ये थोडीशी पडझड पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच आता याची दिशा कशी असेल ते पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान प्री ओपनिंगला सेन्सेक्स आज 900 पेक्षा जास्त अंकांनी उघडतोय आणि निफ्टीमध्ये सुद्धा 1.5% भारतात वाढ झालेली पाहायला मिळते. पण हे चालू असताना अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. चीनी मालावरती आणखीन 50% टॅरिफ्स लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चीनी मालावरती आता अमेरिकेमध्ये एकूण 84% टॅरिफ्स लागू करण्यात येतील. चीनवरती आधी घोषित 34% टॅरिफ नंतर आता आणखीन 50% टॅरिफची वाढ करण्यात आली आहे.
अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचा चीनचा इशारा आहे. किंबहुना अशा पद्धतीने चीनने उत्तर दिल्यानंतरच अमेरिकेने आणखीन एक पुढचं पाऊल घेत 50% टॅरिफ्स वाढवलेत. त्यामुळे ट्रेड वॉर जे सुरू आहे ते अशा पद्धतीने चालू राहणार का, ही एक अत्यंत चिंतेची बाब सगळ्या जगासमोर असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.